भाईंदरमध्ये एका माथेफिरू मुलाने आपल्याच 85 वर्षाच्या वृद्ध जन्मदात्या आईला ठार मारून टाकला आहे। आज सकाळी 8:30 वाजताची ही घटना आहे। भाईंदर पश्चिमेकडील भांडवी तलावाच्या बाजूला प्रतीक्षा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सोमनाथ मित्रा या 45 वर्षाच्या मुलाने हे कृत्य केले आहे। त्याने आपल्या 85 वर्षाच्या वृद्ध आई रमा मित्रा हिचा डोका फरशीवर आणि भिंतीवर आपटून तिची निर्गुणपणे हत्या केली आणि रक्ताने माखलेले हात घेऊन तो खिडकीजवळ बडबडत होता। तेथील नागरिकांनी पोलिसांना तत्काळ फोन केले। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। आरोपीने आई सारखी टॉर्चर करत होती, सतत भांडण करत असल्यामुळे रागाच्या भरात हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। प्रतीक्षा अपार्टमेंट फ्लॅट नंबर 100 मांडवी तलावाच्या समोर या ठिकाणी राहणारे मित्रा सोमनाथ मित्रा व त्यांची आई रमा मित्रा हे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात। त्या ठिकाणी त्यांचा मुलगा सोमनाथ मित्रा याने आज सकाळी आईसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आईला ठोशाबुक्क्याने प्रथम मारहाण केली, नंतर भिंतीवर डोके आपटून तसेच खाली फरशीवर डोके आपटून तिच्या गंभीर दुखापती केल्या आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू होऊन सोमनाथ मित्रा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे भाईंदर पोलीस स्टेशन या ठिकाणी। त्यामध्ये आईचं वय काय आणि तो मुलगा आईचं वय नियर अबाउट 85 वर्षाच्या पर्यंत आईचं वय आहे आणि आरोपीचं आहे 45 वर्ष वय आहे। हा काय करायचं काय? हा टुरिस्टच्या बसेस वगैरे चालतात त्या ठिकाणी नोकरी करत होता, परंतु सध्या काहीच काम करत नव्हता, बेकारच होता आणि त्यामुळे घरीच असायचा हा आणि आईसुद्धा घरीच असायची। हत्येचं कारण काय काय कळलं? अजून कारण तसं तपास चालू आहे। आरोपी सांगतो की मला म्हणजे आरोपीचं म्हणणं असं आहे की मला आई टॉर्चर करत होती, परंतु त्या अनुषंगाने तपास चालू आहे। सर हा आईला मारल्याच्या नंतर काय कुठं व्हायरल हे करत होतं? हा त्या ज्या ठिकाणी ज्यावेळी पोलिसांना कळवलं गेलं की अशा आरडाओरड येते, आवाज येते म्हणून कोणाला तर मारत्याला आवाज येते असं पोलिसांना ज्यावेळी माहिती मिळाली, पोलीस गेले त्यावेळी हा तिथले स्थानिक रहिवाशांनी समोरच्या बिल्डिंगमधल्या जाऊन पाहिलं असता ते रक्ताच्या थरोळ्यात त्याची आई पडलेली होती आणि तो आरोपी आतमध्ये होता म्हणून त्यांनी बाहेरून कडी लावली आणि तो त्यावेळी खिडकीतून आरडाओरडा करत होते असेच नागरिक पण सांगतायत त्या ठिकाणी।